हॅलो फ्रेंड्स, मी आहे सोनाली केक हाऊस. तर इथे आम्ही कोल्हापूरला आलो आहोत. जवळजवळ मी 11 वर्षांनी कोल्हापूरला आलेली आहे. तर मी इथे महालक्ष्मीची ओटी भरण्यासाठी ओटी घेतलेली आहे. आणि कोल्हापूर खूप बदललेलं आहे. आजूबाजूला पहिला कलर नव्हता कळसला, तर आता कलर दिसत आहे आपल्याला कोल्हापूरमध्ये. आणि 11 वर्षांनी एवढा बदल झालेला आहे. म्हणजे मी ज्योतिबाला पण मला जायचं आहे. माझ्या मुलाचा नवस फेडायचा आहे. मला त्याचं तूल करायचं आहे ज्योतिबामध्ये. तर आपण इकडे बघू शकतो कोल्हापूरला गर्दी खूप आहे. तर कोल्हापूर म्हटलं की रंकाळा आलाच. रंकाळाचा पण एक तुम्ही नजर टाका. इतकं सुंदर वातावरण होतं तिथे. म्हणजे आम्ही संध्याकाळच्या टायमिंगला गेलो होतो रंकाळ्याला. कोल्हापूरला मला दर्शन झालं. खूप गर्दी होती. गर्दीमध्ये 3 तास लागले, पण आमचे ओळखीचे होते संपादक, त्यांच्यामुळे आम्हाला दर्शन लगेच झालं डायरेक्ट. मी ओटी छान भरली, मस्त दर्शन झालं कोल्हापूरचं. नंतर मग कोल्हापूरला मी माझी बहीण राहते, संध्याकाळी आम्ही तिच्याकडे गेलो. पण त्याच्या आधी मी म्हटलं मला कोल्हापूर फिरायचं आहे. खूप दिवसांनी गेली मी, जवळजवळ 11 वर्ष म्हटलं तरी चालेल. तर मी रंकाळा तिथे म्हणजे रंकाळ्याला आम्ही लहानपणी यायचो. छानपैकी पाण्यात आम्ही दगडं टाकायचो. खूप लहानपणीच्या आठवणी पण आहेत तिथे. तर इथे जो आपला खाऊ गल्ली आहे, खाऊ गल्लीत पण आम्ही गेलो. तिथे पाणीपुरी, भेळपुरी सगळं काही जे मुलांना आवडतं ते सगळं खाल्लं. आणि संध्याकाळचं वातावरण इतकं सुंदर वाटत होतं ना रंकाळामध्ये. पाण्याचा प्रवाह एकदम एक संतधारणी होता. तर इतकं सुंदर वातावरण होतं संध्याकाळचं. तर इथे शांतपणे डोळे मिटून जर आपण बसलो तर खूप मनाला शांतता वाटते. तर नक्की जावा तुम्ही कोल्हापूरला आला तर रंकाळाच्या इथे तुम्ही नक्की या. खूप मनाला एक शांतता वाटते आपल्याला. आणि माझी बहीण राहते कोल्हापूरला, तर तिने मला म्हणजे संध्याकाळी मी गेली होते तेव्हा तिने मला मटण केलं होतं. तर कोल्हापूरला गेलं की पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा हा व्हायलाच पाहिजे. तर तिला मी म्हटलं मी दर्शन करून येते. दर्शन केल्यानंतर संध्याकाळी आम्ही तिच्याकडे जेवलो. आणि रविवारी आम्हाला ज्योतिबाला जायचं होतं आम्हाला सकाळी. तर ज्योतिबाला जाण्यासाठी पण आम्ही तयार झालो. आणि मी पण माझ्या बहिणीच्या घरी, तिने पण खूप सुंदर शिरोलीमध्ये सांगलीमध्ये पुलाची शिरोली तिथे तिने हे बांधलेलं आहे घर. आणि रंकाळामध्ये अजून माझी मुलगी खेळते. तिला म्हटलं तू झोक्यात खेळ, मी तुझा मस्त एक व्हिडिओ घेते. तर अशा प्रकारे आम्ही व्हिडिओ घेतला तिचा. आणि खूप सुंदर वाटत होतं, संध्याकाळचं वातावरण होतं. आणि मला गजरा पण आवडतो, तर मी गजरे पण तिथे फिरत होते. आबोलीचा गजरा घेतला मी तिथून. आणि मुलांना एक मिनी ट्रिप व्हायलाच पाहिजे, तर कोल्हापूर आमचं म्हणजे फेमस आहे. तर मी तिकडे गेले. मला पन्हागडला पण जायचं होतं, पण नाही जाऊ शकलो. आणि दुसऱ्या दिवशी मी माझ्या आईसोबत आम्ही कारमध्ये जेव्हा मी आपण म्हणतो कडेपठार ज्योतिबाला निघालो. तिथून माझ्या बहिणीच्या घरातून 17 किलोमीटर आहे ज्योतिबा. तर तिकडे निघालो आम्ही. तर ज्योतिबाला जाताना जो मला सकाळचा व्ह्यू दिसला तो मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. आणि इतकं सुंदर वातावरण होतं सगळीकडे, हिरवंगार आणि थोडंसं आभाळ असं एकदम निळनिळ होतं. तर माझे मिस्टर कार चालवतात. आम्ही ज्योतिबाला पोचलो. तर मी समोर म्हणजे पूर्ण आपल्या जमिनीवरती पूर्ण गुलाबाचा थर. तर ज्योतिबा हा आमचं आईकडचं कुलदैवत आहे. तरी त्या मला ह्याचं तूल करायची होती. तूल म्हणजे वजन काट्यावर आपल्या मुलाला बसवायचं. म्हणजे ते जे नवस मागतात की मला मुलगा हो किंवा हे, माझ्या आईवडिलांनी हा नवस केलेला होता. तर तो नवस मला म्हणजे 1 वर्षाच्या आत फेडायचा होता, पण तो काही झाला नाही. तर इथे माझा मुलगा आता 8 पूर्ण होऊन 9 लागेल आणि आम्ही गेलो आहे मग तिथे त्याचं नवस फेडायला. तर तुम्ही मंदिर बघू शकता, पूर्ण गुलालाने असं महरून गेलेलं आहे. इतकं सुंदर सकाळचं वातावरण वाटत होतं. खूप सुंदर दर्शन झालं. तर सकाळी बघितलं तर गर्दी एवढी नव्हती, पण नंतर जसं 11 वाजले तर गर्दी वाढत चाललेली होती. तर आम्ही तिथेच गुरुजींना फोन आधी केला होता आदल्या दिवशी. तर सर्व तयारी केलेली होती आम्ही. आणि तूल म्हणजे काही मला पण नव्हतं माहिती, पण नंतर तिथे गेल्यावर मला कळालं की आपल्या मुलाचं जेवढं वजन असेल तेवढं वजन आपण गुलाल आणि खोबरं घ्यायचं आणि ते एका काट्यामध्ये म्हणजे
2 काटे असतात. दुसऱ्या एका काट्यामध्ये ते ठेवायचं गुलाल आणि प्रसाद आणि दुसऱ्यामध्ये आपल्या मुलाला बसवायचं. तर इथे प्रसाद पण मी तुम्हाला दाखवते. तर आम्ही लाह्या बत्ताशीचा प्रसाद आणि मूर्ती इतकी सुंदर सुंदर होत्या. तर मी लाह्या बत्ताशीचा प्रसाद आणि पेढे घेतले तिथून प्रसाद म्हणून. आणि एक कोल्हापूरला येताना मी कोल्हापूर महालक्ष्मीचा फोटो आणि एक मुकुट पण आणलेला आहे. तर तो मी तुमच्याबरोबर शेअर करेल पुढच्या वेळेस. आता मार्गशीर्ष लवकर येत आहे. तर इथे त्यांनी गुलाल घेतला आहे वाटीमध्ये आणि ते म्हणले इथे दक्षिणा ठेवा तुम्ही पहिल्यांदा जी काय असेल ती. मग मी 11 रुपये ठेवले आणि आता तुम्ही बघू शकता आपण ते वजन काट्यामध्ये एका परड्यामध्ये त्या माझ्या मुलाला बसवलेलं आहे आणि दुसऱ्या परड्यामध्ये त्यांनी गुलाल आणि 10 किलो खोबरं, म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की खोबरं 15 किलो घ्या आणि तिथं खोबरं जास्त थोडंसं रेट जास्त सांगतात तिथले लोक. म्हणजे आपण म्हणतो की देवाच्या दारी आपण काही करायचं नाही, पण तिथं ना काही सांगत होते खोबऱ्याच्या किमती. माहिती खोबरं वाढलेलं आहे, पण जेव्हा आपण देवाचं करतो ते आपण विचार करत नाही की जाऊ दे पैसे म्हणतो, कारण आपल्या मुलांचं पण त्याच्यात सुख असतं आणि मुलांचं व्यवस्थित होणं हे महत्त्वाचं असतं. नवस हा फेडायचा होता. तर जवळजवळ आम्हाला 180नी खोबरं त्यांनी दिलं आणि ते तुम्ही गुलाल बघू शकता. तर गुलालचा पण असं वजन केलेलं आहे त्याला बसून एवढं ह्याच्यामध्ये. आणि नंतर आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही मुलाच्या डोक्यावरती गुलाल थोडा थोडा टाका असं. म्हणजे हे तूल करून आम्ही हा गुलाल भंडारा गुलाल पूर्ण घेऊन देवावर उधळायला सांगितलं होतं त्यांनी. नंतर ज्योतिबाला आम्ही एक पोशाख पण घेतला. पोशाख इतका सुंदर घेतला होता आम्ही की तो त्यांनी घालणार नव्हते. तर आम्ही नंतर म्हटलं त्यांना हा पोशाख आम्हाला तुम्ही जर घालणारा असाल तिथे तर आम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारे घेऊ. पण मग आम्ही 500पर्यंत घेतला आणि इथे मग ज्योतिबाच्या नावाने सान भलं असं करत करत आम्ही पूर्ण गुलाल तो जो 10 किलो घेतला तो गोल राऊंड मारून आम्ही तो उधळला. आणि शेवटच्या वेळेस मी काही फोटो टाकलेले आहेत तुम्ही बघू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. सोनाली आल्यानं केक हाऊसला खूप दिवसांनी मी व्हिडिओ अपलोड केला आहे. तर परत भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला. तुम्ही आता सर्व फोटो बघा आमच्या फॅमिलीचे आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. 1-2 दिवसाची ट्रिप झाली आमची. तर तुम्ही म्हणजे तुम्ही बघू शकता मंदिर पूर्ण गुलालाने माहून गेलेलं आहे. अशा प्रकारे सुंदर आणि फोटो महालक्ष्मीचं आपलं दर्शन तुम्ही घ्या नक्कीच. म्हणजे हे साडीमधला